राम राम हो तात्या. राम राम नाना. का हो तात्या, तुम्ही तुमच्या कांद्याला फवारणी केली का हो? हो मग फवारणी केली ना. कोणती फवारणी केली हो? इमिडा प्लस प्रोबूस्ट हे औषध वापरलं. अरे बापरे तात्या, तू जी फवारणी करतो मी पण तर तीच फवारणी करतो. तुझं शेत नि माझं शेत बांधाला बांध. तू कांद्या पिकाला ज्या विहिरीतून पाणी भरतो मी पण तर त्याच विहिरीतून पाणी भरतो. कांद्याचं जे बियाणं तुझं आहे माझं पण तर तेच बियाणं आहे. मग तुला एवढे चांगले रिझल्ट आणि मला का बरं आला नाही रे मग चांगला रिझल्ट? अरे माझ्या नाना, आपण सगळं सारखं केलेलं आहे, पण एक गोष्ट तू सोडून दिली. काय हो तात्या, मी तर सगळं केलं. अरे इमिडा प्लस प्रोबूस्ट हे औषध सोबत तू नायडस कंपनीचं न्यूट्रल वापरलं का? नाही. अरे माझ्या राजा, तू कितीही चांगल्या प्रतीचे उच्च प्रतीचे औषध जरी मारलं तुझ्या कांद्याला, पण जर न्यूट्रल हे वापरलं नाही तर तुझा त्या औषधांचा काही फारसा परिणाम तुझ्या कांद्यावर होणार नाही. अरे बापरे, म्हणजे नेमकं या न्यूट्रलचं काम तरी काय आहे रे तात्या? हे बघ, न्यूट्रल काय करते? पाण्याचा पीएच कमी करते, फवारणीच्या पाण्याचे व क्षारांचे प्रमाण कमी करते, फवारणीतील औषधांची कार्यक्षमता वाढवते. अरे वा, असं का? बरं तात्या, हे न्यूट्रल वापरायचं तरी कसं रे? हे बघ नाना, पीक कोणतंही असो, पिकाला तणनाशक, कीटकनाशक, अळीनाशक, बुरशीनाशक या फवारण्या करताना यांच्यामध्ये नायडस कंपनीचे न्यूट्रल हे वापरणं गरजेचे आहे. तात्या, पुढच्या वेळेस मी ही घोडचूक करणार नाही. नायडस कंपनीचे न्यूट्रल हे जरूर वापरणार. बरं याचे प्रमाण कसे आहे रे? काही नाही, सोपं आहे. तणनाशक, कीटकनाशक, अळीनाशक, बुरशीनाशक फवारणी करताना फवाऱ्याच्या पंप मध्ये 15 ml हे नायडस कंपनीचे न्यूट्रल टाकायचे. झालं तुझं काम. शेतकरी बंधू हो, पीक कोणतंही असो, तणनाशक, अळीनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी करताना त्यांच्यामध्ये 15 ml नायडस कंपनीचे न्यूट्रल जरूर टाका.